श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 760. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये शूर्पणखा आणि रावणाचा संवाद ऐकला. शूर्पणखा जिच्या समोर खरदूषणाचा हा प्रभू रामचंद्रांनी पाडाव केला, ती शूर्पणखा लंकेमध्ये येऊन रावणाच्या अहंकाराला जणू काही आव्हान देत आहे. तू हयात असताना, तुझं राज्य असताना तुझ्या बहिणीची ही अशी दशा व्हावी, यापेक्षा अजूनही दुर्दैव ते काय रे रावणा, असं म्हणून धाय मोकलून ती या सभेमध्ये रडू लागली. राज्यसभेतल्या इतर लोकांनी तिला उठवून बसवलं, तिची समजूत काढली आणि मग रावणाने तुझी ही अवस्था कोणी केली असा प्रश्न शूर्पणखेला केला. यावरती शूर्पणखा प्रभू रामचंद्रांचं अत्यंत सुंदर वर्णन रावणाच्या समोर करते. त्याचं काल आपण चिंतन पाहत होतो. जरी ही दंभरूपिणी असली तरी तिचं हृदय रामाचं खरं स्वरूप जाणू लागलंय. हे अयोध्येचे दशरथ पुत्र वनामध्ये सिंहासारखे अत्यंत शूर, जणू काही या पृथ्वीला राक्षस विरहित करण्यासाठी आलेत. आणि त्यांच्या आगमनामुळं मुनिजन अत्यंत निर्भयतेने वनांमध्ये विचरण करू लागलेले आहेत. अत्यंत सुंदर असलेलं हे रूप, परंतु सुकुमार आहे म्हणून त्यांना कोवळं समजण्याची चूक करू नये. जणू काही एखाद्या काळाप्रमाणे ते शत्रूवरती तुटून पडतात. अशा या पुरुषोत्तमाचं नाव आहे राम आणि त्यांच्या समवेत त्याची पत्नी आहे, जिचं स्वरूप हे 100 कोटी रतीन देखील ओवाळून टाकाव्यात असं विलक्षण सौंदर्य सीताजींचं आहे. आणि त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण, ज्याने माझं हे नाक आणि कान कापून टाकलं, आणि इतकंच नाही तर त्यानंतर जो माझ्यावरती उपहासाने हसू लागला. अशा रीतीने शूर्पणखेने या तिघांचं वर्णन रावणासमोर केलं. रावणाने शूर्पणखेची समजूत काढली आणि तो आपल्या महालामध्ये परत निघून गेला. इथपासून पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. सूर नर सूर नाग खगमाही, मोरे अनुचर कह को नाही, खरदूषण मोही समबलवंता, तिनहि को मारई बिनु भगवंता, सुररंजन भंजन महिभारा, जो भगवंत लीन अवतारा, तो मैं जाई बैरु हटी करऊ, प्रभु सर प्राण तजे भवतरऊ, हो यही भजनुन तामस देहा, मन क्रम बचन मंत्र दृढेहा, जो नर रूप भूप सुत को, हरियहु नारी जीती रन दो, चला केल जान चढ़ित हवा, बस मारीच सिंधु तट जहवा, इहा राम जसी जुगती बनाई, सुनहु मासो
कथा सुहाई। लक्ष्मण गए बनहि जब, लेन मूल फल कंद। जनक सुतासन बोले, बिहसी कृपा सुख बृंद। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, जेव्हा रावणाच्या कानावरती ही वार्ता पडली की शूर्पणखेच्या समोरच खरदूषण आणि त्रिशिरा या तिघांचाही वध समस्त सेनेबरोबर रामाने करून टाकला, हे सत्य रावणाला पचनी पडणं जरा अवघडच झालं. परंतु राजधर्माचा एक गुण असा असतो की जो नेता आहे, जो नेतृत्व करणारा आहे, जरी समोरचा शत्रू हा अत्यंत बलवान आहे, आपल्याला पुरून उरणारा आहे, हे जरी कळालं तरी राजाने कधीही आपल्या सैन्याचं मनोधैर्य कमी होईल अशा पद्धतीने सर्वांच्या समोर संवाद करायचा नसतो. जरी तो विचारमग्न असला तरी तो विचार त्याने एकांतात करावा, हेच जणू काही राजधर्म देखील सांगतो. आपण बघतो ना की उत्तम नेतृत्वाचे गुण हे नेहमी आपल्या अनुयायांना सकारात्मक ऊर्जा देतात. त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर मनुष्य हा आपल्या ध्येयाच्या दृष्टीने विशेष प्रेरित होतो. आजही बघा, चैतन्य रूपाने आपण श्री महाराजांच्या समाधीजवळ जाऊन आलो, त्यांच्या समवेत काही वेळ व्यतीत केला, तर मन स्वाभाविकपणे त्या सकारात्मक ऊर्जेच्या आधाराने विचार करू लागतं की आपला जप कसा वाढेल, आपली साधना कशी वाढेल. हा नेतृत्वाचा गुणधर्म आहे की त्याच्या संगतीने असणारा मनुष्य हा सकारात्मक ऊर्जा घेऊन जातो. क्रिकेटमध्ये देखील आपण बघतो की जो कॅप्टन आहे, जो नेता आहे, तो सदैव शेवटच्या चेंडूपर्यंत सकारात्मक भूमिका ठेवून लढण्याचा प्रयत्न करत असतो. लष्करामध्ये देखील एखादं युद्ध सुरू होताना त्यांचा कॅप्टन अत्यंत त्यांना उत्तेजना येईल अशा पद्धतीने जोशपूर्ण भाषण त्यांच्या समोर करतो. यातून केवळ एकच गोष्ट त्यांना साध्य करायची असते की आपल्या बरोबर असलेल्या लोकांचं मनोधैर्य हे नेहमी उंच असलं पाहिजे. मला तर नेहमी या युद्धाच्या जेव्हा मी वार्ता सगळ्या वाचत असतो तेव्हा मला एक प्रश्न पडतो की युद्ध हे सैन्य नेमकं कधी हारतं? रणांगणामध्ये हारण्यापेक्षा देखील ते सर्वप्रथम आपल्या मनाने हारतं. आणि मनाने हारल्यानंतर ही केवळ एक औपचारिकता राहते. परंतु जर तुमच्यामध्ये विजिगुषी वृत्ती असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न करत राहता बघा. आणि रावण, त्याचे जसे आपण दुर्गुण वेळोवेळी बघणार आहोत, त्याचप्रमाणे रावणामध्ये काही उत्तम सद्गुण देखील आहेत. आणि ते राजधर्माच्या दृष्टीने, त्याच्या असलेल्या बौद्धिक हुशारीच्या दृष्टीने देखील आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. असा रावण खरदूषण त्रिशिराचा हा वध झाल्याची वार्ता ऐकतो, त्याच्या अंगाचा तीळपापड होतो, परंतु तो त्या संतापाला गिळून शूर्पणखेची समजूत काढतो की ठीक आहे, होऊ शकते एक वेळ खरदूषण त्रिशिराचा वध, परंतु अगं शूर्पणखे, तू ज्याच्याकडे आली आहेस त्याचं बळ हे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे बरं का. त्यामुळे तू निश्चिंत राहा, तुझा भाऊ या झालेल्या गोष्टीचा निश्चितच छडा लावेल आणि त्या सुकुमारांना योग्य तो अद्दल घडवेल. शूर्पणखा आपल्या भावाच्या या आश्वासनाने थोडीशी शांत झाली. आणि इथं शूर्पणखेचं हे चरित्र तिच्या नावासकटच रामायणामध्ये संपून जातं. यानंतर ती कुठं जाते, तिचं काय होतं, हे
रामायणामध्ये आपल्याला सापडणार नाही. हेच दंभाचं एक असं लक्षण आहे की तो दंभ वनामध्ये असाच विचरण करत राहतो. तो कधी शत्रूच्या समोर येऊन देखील युद्ध करण्याची भूमिका स्वीकारू शकत नाही. म्हणजे एका बाजूला रामाला शरण जाणं, त्याच्या 2 संध्या आपण शूर्पणखेच्या चरित्रात बघितल्या, त्या तिने उचलल्या नाहीत. निदान रामाशी आणि लक्ष्मणाशी पूर्ण शत्रुत्व जर तिने केलं असतं तर लंकेतल्या इतर राक्षसांच्या समवेत तिला देखील सद्गती प्राप्त झाली असती. परंतु तिला सद्गती मिळाल्याचा कुठेही आपल्याला दुवा लंकाकांडामध्ये सापडत नाही. अशा या शूर्पणखेचा कार्यभाग या चरित्रामधला संपतो. आणि दंभ हा कशा पद्धतीने अहंकाराला उत्तेजित करतो हे आपण खरदूषणाच्या चरित्रात पाहिलं. इथं रावणाच्या मनामध्ये देखील शूर्पणखेचा विचार हा काही केल्या त्याला दूर करता येत नाहीये. तो चिंतावश आहे. लंकेमध्ये कधी आजपर्यंत काळजी, भय नावाची गोष्ट रावणापर्यंत आली नव्हती. परंतु या शूर्पणखेने ज्याचं नाम घेतलं, जणू काही त्या नामाचा अनुग्रहच रावणाच्या हृदयामध्ये झाला. महालामध्ये येऊन चिंतातूर होऊन विचार करतोय, कोण राम, कुठला राम, काय ताकद आहे त्या रामाची, कसं केलं असेल या रामाने. त्याच्या प्रत्येक विचाराला समेवर रामच शब्द येतोय. आणि त्याला त्या विचारांमुळे रात्रभर झोप लागली नाही. ज्या शूर्पणखेने रावणाला अरे तू काय झोपा काढतो आहेस असं म्हटलं, त्या रावणाची झोप या विचाराने उडून गेली. सज्जनो, या 2 घटनांमध्ये केवळ एकच गोष्ट आली आहे, राम नामाची. आणि जो खरा साधक असतो ना, त्याला देखील जेव्हा कोणी असा येऊन आरसा दाखवतं तेव्हा तो देखील असाच आपल्या रात्रीची झोप घालवून चिकाटीने नामस्मरणाला लागतो बघा. कारण राम नाम ही एक अशी दीपिका आहे, तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामी केले जपता हरी. शूर्पणखेने रावणाच्या हृदयामध्ये वणवा पेटवलेला आहे आणि रावणाला त्यामुळं आपल्या समस्त विकारांचं दर्शन होऊ लागलेलं आहे आतमध्ये. जरी हे नामस्मरण नकारात्मक असलं तरी या नकारात्मक नामामध्ये ही रावणाला आवश्यक असलेली अंतर्मुखता त्याने प्राप्त केलेली आहे. आणि त्या अंतर्मुखतेतून रावण विचार करतोय मनामध्ये, सुर नर असुर नाग खग माही, मोरे अनुचर कह को नाही. शूर्पणखा म्हणतीये की खरं दूषण आणि त्रिशिरा समस्त राक्षसांसमवेत मारले गेले. अरे परंतु मी तर ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतलेला आहे. ब्रह्मदेवाच्या या वराच्या अनुसार माझं आणि माझ्या सेवकांचं का? कारण माझ्या सेवकांना जो हात लावेल त्याला माझ्याशी देखील युद्ध करावं लागेल आणि माझ्याशी युद्धामध्ये ते कधीच जिंकू शकणार नाहीत ह्याची त्यांना खात्री आहे. कारण ब्रह्मदेवानेच मला वर दिलेला आहे. सुर नर असुर नाग खग माही. देवता, मनुष्य, असुर, नाग, पक्ष्यांमध्ये असं कोण आहे ज्याला आपला प्राण प्रिय नाही? आणि अशा प्रिय प्राणाच्या आधाराने कोणी माझ्या सेवकाला स्पर्श देखील करणार नाही. कारण माझ्या सेवकाला स्पर्श, माझ्या सेवकाचा अपमान म्हणजे जणू काही स्वतःच्या मृत्यूला घातलेली साध आहे. परंतु ज्याने कोणी हे एवढं मोठं धाडस केलं तो कोण असेल? कोण असेल हा राम? मनामध्ये अखंड प्रत्येक विचाराला या राम नामाची स्मरणी रावणाच्या मनामध्ये फिरू लागलेली आहे. अहंकारी आहे रावण, काही शंकाच नाही, परंतु तेवढाच बुद्धिमान देखील आहे.
व्यवहार अत्यंत योग्य पद्धतीने जाणणारा आहे. आपल्या स्वतःच्या बळाची मर्यादा ओळखून आहे रावण. अहंकारी व्यक्ती आतमध्ये विवेकी असतो, परंतु त्याचा अहंकार कधीही त्याच्या विवेकाला व्यक्त होऊ देत नाही. ज्या पद्धतीने एखाद्या कोंडलेल्या घरामधून आतल्या व्यक्तीचा आवाज बाहेर येत नाही, तशी या राक्षसांच्या अंतरंगामध्ये देखील सत्सत विवेक बुद्धी आहे, परंतु अहंकाराच्या भिंती एवढ्या जाड आहेत की त्या सत्सत विवेक बुद्धीचा आवाज या भिंतींना पोखरून बाहेर येऊन त्याच्या आचरणाला बदलू शकत नाही. मग राम नाम काय करतंय? राम नाम रावणाला अंतर्मुख करतंय. त्या खोलीच्या बाहेर सत्सत विवेक बुद्धीचा आवाज येत नाहीये, परंतु सत्सत विवेक बुद्धीपर्यंत मन जाऊन विचार करते की हे घडलं कसं? कोणाला आपला प्राण प्रिय नाहीये, आणि त्यातही त्याने विशेषत्वाने माझ्या अशा सेवकांना हात लावलेला आहे ज्यांचं बळ मी जाणतो. खर, दूषण आणि त्रिशिरा या लंकेच्या उत्तर भागामध्ये ज्या वनामध्ये विचरण करतात, त्या वनामध्ये त्यांनी केलेलं कार्य मी पूर्णपणे जाणून आहे. या खरं दूषण त्रिशिराची शक्ती बघायला गेलं तर माझ्या एवढीच आहे. मी केवळ राजा आहे, परंतु शारीरिक सामर्थ्याच्या आधाराने जर विचार केला तर ते देखील माझ्या इतकेच बलवान होते. आणि माझ्या इतक्या बलवान व्यक्तीला कुठली देवता, मनुष्य, असुर, नाग, पक्षी यांच्यापैकी कोणी मारू शकणार नाही. मग यांना कोणी मारलं? कोण आहे हा राम, ज्याने या खरदूषणाला, त्रिशिराला ठार केलं? आणि रावणाची अत्यंत कुशाग्र बुद्धी त्याच्या हृदयामध्ये त्याला सांगतीये की जर या जीवांपैकी कोणी खरदूषण त्रिशिराला मारलं नाही, तर मग त्यांना मारणारा भगवंताशिवाय दुसरा तिसरा कोणी नाही. आणि रावणाची बुद्धी या संकल्पाचा निश्चय करते की राम म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे. राम म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे. तो भगवंत आहे, परमात्मा आहे. हे कळताच रावणाचं महादेवाच्या प्रती असलेलं प्रेम, त्याची साधना, त्याची उपासना त्याला सांगते की मग बाळा, तो परमात्मा ज्याचं प्रत्यक्ष वर्णन महादेव आपल्या हृदयामध्ये करतोय, असा परमात्म स्वरूप जर या भूतलावरती आलंय, तर मग अशा परमात्म्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेणं हाच खरं तर विवेकाचा मार्ग आहे ना. परंतु त्या क्षणी या सत्सद विवेक बुद्धीचं हे धारिष्ट पाहून रावण रूपी अहंकार आतमध्ये या सत्सद विवेक बुद्धीचा गळा घोटू लागतोय. काय म्हणालास? तो परमात्मा आहे, तो भगवंत आहे, त्याचा आश्रय मला घेतला पाहिजे इथपर्यंत ठीक आहे, परंतु अरे, त्याचा आश्रय घेणं म्हणजे काय कळतं का तुम्हाला? तो देवतांना आनंद देणारा परमात्मा आहे, तो पृथ्वीचा भार हरण करणारा भगवंत आहे, आणि त्याने अवतार घेतलेला आहे. तर त्याचा आश्रय घेण्यासाठी माझ्यासमोर दोन मार्ग आहेत. एक, तुम्ही जो सत्सत विवेक बुद्धीच्या आधाराने सांगताय, तो म्हणजे ज्या पद्धतीने मुनींनी, तपस्वींनी या भगवंताचा आश्रय घेतला, भजनाच्या आधाराने, यज्ञाच्या आधाराने, तपस्येच्या आधाराने. परंतु हा रावण आता त्याचं भजन करू शकेल? अहंकारी व्यक्ती जाणतो आपण का भक्ती करू शकत नाही, काय आड येतं आपल्या भगवंताच्या मध्ये आणि आपल्यामध्ये.
रावण स्वतःशीच बोलतोय, रात्रभर त्याचा हा स्वतःच्या मनाशी संवाद चाललाय. हो यही भजनुन तामस देहा. ही प्रामाणिकता आहे बघा रावणाची, की या तामस देहाकडून आता भजन होऊ शकणार नाही. नाही करू शकत भजन त्याचं मी. माझं मनच रमत नाही त्या भजनामध्ये, काय करू. सज्जनो, जीवनामध्ये सत्क्रियांची का गरज आहे. समर्थ देखील एका ठिकाणी म्हणतात ना, की जनी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहो. परंतु का तर उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. रावण आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक बॅलन्स शीटचा विचार करतो. आपल्याकडे उदासीन वृत्ती आहे का? अजिबात नाही. आपल्याला अजूनही धनसंपदा लागते, मदिरा लागते, आपल्याला स्त्रिया लागतात, आपल्याला हे राज्य चालवण्याचा तामसिक गुण मनामध्ये आहे. आपण मोकळ्या वृत्तीचे आहोत का? अजिबात नाही. अन्यथा या लंकेला आपण एवढं कडेकोट बंदोबस्तामध्ये ठेवलंच नसतं. इथं येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्या विचारांशी साधर्म्य असणारीच मला पाहिजे. मी असं कोणीही काही येईल आणि माझ्या समोर बोलेल अशा व्यक्तीला इथं प्रवेश देणार नाही. त्यामुळे माझी मोकळी वृत्ती नाही. मग माझ्यामध्ये सत्क्रिया आहेत का? आता ह्याच्या पुढं म्हटलं तर मी कदाचित करीन, परंतु माग जे अनंत उंतुंग असे माझे पापाचे डोंगर आहेत, त्या क्रियांची शुद्धी मी काय करणार? मी काय उपासना करणार? मी काय भक्ती करणार त्याची? नामस्मरण ठीक आहे, परंतु हे नामस्मरण मी एका वेगळ्या भूमिकेतून करीन. काय करीन मी? प्रभू सर प्राण तजे भवतरऊ. भगवंताचनी मला बाण मारावा आणि त्या बाणाच्या आधाराने माझा प्राण सोडून या भगवंताशी मी सन्मुख होत या देहातून मुक्त व्हावं. हीच एकमेव या जन्मामध्ये या परमात्म्याची कृपा होण्याचा मार्ग माझ्या समोर आहे. आणि भगवंताने मला बाण मारावा त्यासाठी मला एक गोष्ट केली पाहिजे. तो मैं जाई बैरू हटी करो. मला एकच मार्ग दिसतोय. या भगवंताशी आत्यंतिक टोकाचं शत्रुत्व मला स्वीकारलं पाहिजे. इतकं टोकाचं की दिवस रात्र मला या रामाच्या शिवाय दुसरं कुठलं चिंतनच राहता कामा नये. याला विरोध भक्ती म्हणतात सज्जनो. आपल्याकडे बघा, आजच्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन हा भाग या 21व्या शतकामधला अत्यंत महत्वाचा मानला जातो. त्यांचं कार्य देखील उल्लेखनीय आहे, सराहनीय आहे. कारण आपण समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा आणि त्या आधाराने लोकांचे चाललेले हे नाना उचापाती पाहतच असतो. परंतु 3 गोष्टी असतात बघा. एक असते श्रद्धा, दुसरी असते अश्रद्धा आणि तिसरी असते अंधश्रद्धा. श्रद्धा जो भगवंताचं अस्तित्व मानणारा आहे, परंतु या भगवंताचं अस्तित्व मानत असताना चुकीचे कर्मकांड किंवा आपल्या देहाच्या आधाराने काहीतरी अनुकूलता मागण्याची ही सकाम भावना, ही सकाम उपासना त्याला नकळत कधी कधी अंधश्रद्धेमध्ये घेऊन जाते. दुसरी गोष्ट आहे अश्रद्धा, की जिथं मी भगवंताचं अस्तित्व मान्यच करत नाही. भगवंत नावाची कोणी गोष्टच नाही. माझ्या पलीकडं या जगामध्ये जे काही आहे ते सर्व काही विज्ञानाच्या आधारावरती आहे. त्याला तिथं कुठलाही भगवंत नावाची गोष्ट लागू पडत नाही. ही अश्रद्धा झाली. हे देखील ठीक आहे, परंतु अश्रद्धेमध्ये असलेली व्यक्ती देखील बऱ्याचदा इतकी श्रद्धावान माणसाच्या श्रद्धेचा खिळवाड करते
की नामस्मरण, सगुण उपासना, अत्यंत निष्काम भावनेने चाललेलं भजन, आपले सर्व चांगले उत्तम धर्मग्रंथ, त्यामध्ये असलेली उत्तम जीवनमूल्य, या सगळ्यांचा ती अव्हेर करत सुटते. आणि या सगळ्यांचा अव्हेर अश्रद्धेच्या द्वारे करणं ही देखील अंधश्रद्धा आहे बघा. त्यामुळे श्रद्धा आणि अश्रद्धा यांच्यामध्ये विवेकाच्या सीमारेषा आहेत. जेव्हा श्रद्धा विवेकाची सीमारेषा ओलांडून पलीकडे येते तेव्हा ती अंधश्रद्धा ठरते. आणि त्याचबरोबर अश्रद्धा देखील जेव्हा अत्यंत टोकदार होते आणि या सर्व गोष्टींचा अव्हेर करते तेव्हा अश्रद्धा देखील अंधश्रद्धा ठरते. रावण हा अहंकारी आहे. रावण हा अनेक दुर्गुणांनी युक्त आहे. रावण आपल्या स्वतःचा बायोडेटा जाणतो. हा त्याचा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गुण आहे. मला वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये देखील जर आपल्या स्वतःला नीट ओळखू शकलो ना की मी आहे बाबा असा, तर मला वाटतं आपल्या जीवनामध्ये आपल्याला उत्तम गती मिळवण्यासाठी काही विचार करता येऊ शकतो. आणि त्यामुळे या अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये देखील अनेक लोक, आपले आदरणीय सिनेमासृष्टीतले दिग्गज नट श्रीराम लागू, त्यांच्या नावामध्ये श्रीराम आहे, परंतु त्यांनी अखंड एकच गोष्ट लोकांच्या समोर ठेवली की देवाला रिटायर केलं पाहिजे, देवाला रिटायर केलं पाहिजे. या वाक्याचं त्यांनी इतक्या ठिकाणी उद्घोष केला, या वाक्यावर त्यांनी सतत इतकं चिंतन केलं की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ही श्रद्धेय भूमिका त्यांनी अश्रद्धेच्या द्वारे करून दाखवली. देवाला रिटायर करा, देवाला रिटायर करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. एका ठिकाणी श्रद्धावान निष्काम भावनेने अशा पद्धतीने भगवंताचं स्मरण करतो, तर एकीकडं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली का होईना परंतु भगवंताच्या नामाचा अखंड उच्चार हा अश्रद्धावान जीव देखील करत असतो. भगवंताच्याकडे येणारे हे दोन्ही मार्ग आहेत. भगवंताला तर आपला सगुण उपासना करणारा भक्त, जो सर्वांमध्ये परमात्मा पाहतो, त्या रूपाने या समस्त चराचराची जो पूजा करतो, असा भक्त अत्यंत प्रिय आहे. परंतु काय करावं की भगवंत हा स्मरणाचा भोक्ता आहे. आणि जेव्हा तो पाहतो की एखादा अश्रद्धवान जीव देखील अखंड नकारात्मक रूपाने का होईना परंतु माझं स्मरण करतोय, जसं महादेव देखील अनेकदा कैलासामधून पाताळ लोकामध्ये जायचे, कारण अनेक राक्षस त्यांची अत्यंत घोर तपश्चर्या करत असायचे. या राक्षसांना देखील वरदान देण्याचं हे औदार्य ज्या महादेवाकडे आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने अनेक ऋषीमुनींनी भगवंताची तपस्या केली आणि ते ऋषीमुनींच्या दारामध्ये रामराया जाऊन त्यांना वरदान देत गेले, मला वाटतं की रावणाची देखील हे अश्रद्धेने झालेलं स्मरण रामाला लंकेच्या दारापर्यंत घेऊन आलंय. आणि हे सगळं काही मी श्री महाराजांच्याच आधारावरती सांगतो, आपल्या रामपाठाच्याच आधाराने सांगतो की विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी नेला. ही विरोध भक्ती आहे सज्जनो. मी त्याचा पुरस्कार करणार नाही किंवा त्या मार्गाने आपण जावं असं देखील म्हणणार नाही, परंतु जे रावणाची कुशाग्र बुद्धिमत्ता, त्याची विद्वत्ता, याचं जर आपण थोडंसं विश्लेषण केलं तर त्याने हा मार्ग कसा स्वीकारला याच्या मागची भूमिका गोस्वामीजी आपल्याला इथं सांगतात की हो यही भजनुन तामस देहा मन क्रम बचन मंत्र दृढ एहा. आणि त्यामुळं रावणाने एक गोष्ट ठरवली की आता मी एक करणार, मन वचन कर्माने या परमात्म्याचं शत्रुत्व करणार.
सतत त्याच्याबद्दल विचार करणार, ह्याला कसं परास्त करू, ह्याला कसं पराभूत करू. मला कोणीही कितीही विवेकाने समजावायला आलं तरी मी माझ्या शत्रुत्वाची धार काकणभर देखील कमी करणार नाही. बरं, यासाठी मला सर्व काही गमावं लागलं तरी चालेल, परंतु या सर्वस्वाच्या त्यागाच्या पश्चात जेव्हा तो भगवंत माझ्या समोर धनुष्य बाण घेऊन येईल आणि त्याच्या बाणाच्या आधाराने माझा वध करेल, प्रभू सर प्राण तजे भवतरो, त्याच वेळेला हा तामस देह हा भवसागर उद्धरून जाईल. आणि म्हणून श्री महाराज म्हणायचे की रामाचं शत्रुत्व देखील अत्यंत मधुर आहे. रामाने रावणाचा केलेला वध देखील हा मधुर आहे. त्याचं चिंतन देखील आपल्या अंतरंगातल्या या वेगवेगळ्या असलेल्या दोषांचं आपल्याला दर्शन घडवून देतं. आणि म्हणून रावणाने मनामध्ये एक कल्पना केली की जर तो मनुष्य रूपात असेल आणि जर माझा विचार चुकीचा असेल की तो भगवंत आहे, परमात्मा आहे, तर तो माझ्याकडून मारला जाईल, विषय संपला. आणि जर तो परमात्मा असेल, भगवंत असेल आणि त्याच्याकडून जर मी मारला गेलो तर हा रावण भवसागर तरून जाईल, विषय संपला. आणि त्यामुळं याच्याशी शत्रुत्व करणं, त्याच्यासाठी त्याच्या पत्नीचं हरण करणं, कारण त्याच्या पत्नीलाच जर मी अपहरण करून आणलं तर हा परमात्मा निश्चितच संतापून माझ्यावरती चाल करून येईल, मनामध्ये ठरलं. आणि तामस देह असल्यामुळं स्वाभाविकच जेव्हा शूर्पणखेने सीताजींचं वर्णन करताना म्हटलं तर की रती सतकोटी तासु बलिहारी, कोट्यावधी रतींचं सौंदर्य तिच्यावरून ओवाळून टाकावं एवढी त्याची पत्नी सुंदर आहे, तेच या रावणाच्या तामसी वृत्तीला उत्तेजित करण्यासाठी पुरेसं ठरलं. मनामध्ये निश्चय झाला की परमात्म्याशी शत्रुत्व करायचं, त्याच्याशी दोन हात करायचे. आणि त्यासाठी आता क्रिया ठरली की त्याच्या पत्नीचं अपहरण करून आणायचं. रात्र अजूनही मध्यावर्तीच होती. अशा या अज्ञानाच्या रात्रीमध्ये रावणाने आपल्या मनामध्ये केलेल्या मनोरथाला पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी तो एकटाच रथावरती आला, आपल्या महालाच्या बाहेर पडला आणि आपला रथ जोडून तो लंकेच्या बाहेर समुद्र किनाऱ्यावरती गेला. त्या समुद्र तटावरती कोण पडलेलंय? बसमारीच सिंधू तट जहमा. आपल्याला आठवत असेल जेव्हा विश्वामित्र आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला घेऊन गेले होते, तेव्हा राम लक्ष्मणाने तिथं ताडकेचा वध केला. सुबाहूला अग्निबाणाने त्यांनी मारलं, परंतु मारीचाला मात्र प्रभू रामचंद्रांनी टोक नसलेल्या बाणाच्या आधाराने 100 योजन पलीकडं, समुद्राच्या पलीकडं फेकून दिला. जणू काही भगवंताने आपल्या भविष्य काळाची नांदीच मारीचाच्या रूपाने लंकेमध्ये टाकून दिली होती. असा तो मारीच या एका बाणाच्या फटक्याने त्या समुद्र किनारी आपलं उर्वरित आयुष्य जसं एखादा दात नसलेला साप पडून राहावा, ज्याच्यामधलं समस्त विष संपलेलं आहे, तसा राक्षसी वृत्तीचा मारीच, परंतु त्याच्यातला राक्षसी भाव संपून गेलेला आहे, त्यातलं बळ संपून गेलेलं आहे. आणि असा एकांतामध्ये समुद्र किनाऱ्यावरती या भगवंताच्याकडून आपल्या उद्धाराची वाट पाहत असलेल्या मारीच्यापर्यंत रावण जातोय. इथं लगेच महादेव कैलासावरती पार्वतीला सांगू लागतात की इहा राम जसी जुगुती बनाई, सुनहु उमासो कथा सुहाई. जसं चित्रपटामध्ये एका दृश्यानंतर दुसरं दृश्य येताना मध्ये काहीतरी जोड यावी लागते, त्याप्रमाणे गोस्वामीजी फार सुंदर पद्धतीने इथं या लंकेमधून आपल्याला पुन्हा दंडकारण्यात प्रभू रामचंद्रांच्या पर्णकुटीमध्ये घेऊन येतात. आणि ह्याचं संधान करण्याचं कार्य जणू काही महादेवांकडे सोपवलेलं आहे गोस्वामीजींनी. इथं महादेव पार्वतीला सांगतायत, अगं पार्वती,
आता सांगतो, इकडं रावण मारीच्याकडे गेला, परंतु तिथं जे रामराया या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसून सगळ्यांच्या अंतरंगातले विचार जाणतात, त्यांनी या रावणाच्या कृतीला जणू काही अनुकूल व्हावं, परंतु त्याचबरोबर आपल्या सीतेला आपल्या समवेतच ठेवावं, यासाठी एक अशी सुंदर युक्ती केली. ती युक्ती अशी की लक्ष्मणजी एक दिवशी कंदमुळं फळं आणण्यासाठी वनामध्ये गेले होते. त्यावेळेला एकांत जाणून कृपानिधान प्रभू रामचंद्र अत्यंत स्मित हास्य करून जानकींशी संवाद करू लागले. आणि या संवादामध्ये एक खूप मोठं रहस्य रामाने सीताजींना सांगितलं. सज्जनहो, त्या रहस्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.